बघा लास्टला काय झालं होतं, चालू लेक्चरमध्ये लाईट गेली. ठीक आहे, तर ते मध्येच कट झालं. काही नाही, आता आपण पहिले ते जे ते पण राहीलच. इथून पुढचं आपण सुरू करू. ठीक आहे, याच्यामध्ये कंटिन्यू 1 तासच लेक्चर घेणार होतो, ते मध्येच ब्रेक झाल्यामुळं ते अर्ध्या तासाचं झालं. आता ठीक आहे, आपण राहिलेले हे जे पॉयझन डिस्ट्रीब्युशन याचे सगळे प्रॉब्लेम घेऊ आणि हे संपून टाकू. म्हणजे ऑल टाईपचे प्रॉब्लेम काय होईल, कवर होईल. पण पेपरमध्ये बघा, आता हा जो केस स्कीमला आलेला प्रॉब्लेम आहे समर 2024 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी उन्हाळ्यात. ठीक आहे, अशा टाईपचेच प्रॉब्लेम पेपरमध्ये येणार आहे जास्त. ह्यावेळेस पण सेम असाच वेगळा प्रॉब्लेम येईल, जास्त कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम येत नाही. 4 मार्कसाठी बघा, हे किती मार्कसाठी आलेले, 4 मार्क्स. ठीक आहे, मी क्वेश्चन पेपरमधूनच कॉपी करेल हा प्रॉब्लेम. मे बी असा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला असेल, तरी पण इथं परत एकदा सॉल्व्ह करून दाखवतो बघा. इफ 5%, मला वाटतं हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे, तरी बी इथं डबल करू. आता बघा, 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब, किती पर्सेंट सांगितलं आहे, 5% इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे एका कंपनीमध्ये 5% बल्ब काय डिफेक्टिव्ह यायचा चान्स आहे, म्हणजे 5% बल्ब डिफेक्टिव्ह यायचा चान्सेस आहे. यूज द पॉयझन डिस्ट्रीब्युशन, आधी तर काय सांगितलं, यूज पॉयझन डिस्ट्रीब्युशन, डायरेक्ट सांगितलं आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करा. आणि कशासाठी यूज करा, तर फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट इन 100 सॅम्पल बल्ब, किती 100 सॅम्पलचे बल्ब आहे, म्हणजे 100 सॅम्पल घेतले आपण. म्हणजेच बघा इथं पी किती दिलेलं आहे, पी इक्वल्स टू 5%. मग 5% जर काढायचं असेल तर काय करतो आपण, 5 डिवाइड बाय 100, म्हणजेच किती येणार ते, मग बघा 0.05 येणार. आणि आपल्याला एन किती दिलेलं आहे, 100 दिलं आहे बरोबर. मग इथं यम किती येणार, यम म्हणजेच मीन म्हणजेच एन इंटू पी. मग एन किती आहे, तर 100 आहे, इंटू 0.05, म्हणजेच यम किती येणार, किती येऊ शकतो, 5 येईल. ठीक आहे, यम किती आला, 5 आला. मग बघा आता कॅल्क्युलेशन करायचं. कशाचं कॅल्क्युलेशन करायचं, तर आपल्याला काय विचारलं आहे, पहिलं विचारलं आहे नन इज डिफेक्टिव्ह. मग बघा फर्स्ट काय विचारलं आहे, नन विचारलं आहे, नन इज डिफेक्टिव्ह. मग 100च्या सॅम्पलपैकी एक पण डिफेक्टिव्ह नाही, म्हणजेच काय येणार, आर इक्वल्स टू किती येणार, 0 येणार. आर इक्वल्स टू 0 का, कारण की नन वर्ड यूज झाला, नन म्हणजे कोणीच नाही. ठीक आहे, मग पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस यम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे, आपण फॉर्म्युला व्हाईट कलरच्या पेनने लिहित राहतो, कलर कॉम्बिनेशन मेंटेन करू. कलर चेंज करतो इथं. ठीक आहे, मग बघा पी ऑफ 0 पुट करायचं, ई रेस टू मायनस यम, त्यानंतर ना 5 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. मग त्याचं किती येणार, पी ऑफ 0 इक्वल्स टू ई रेस टू मायनस 5 इंटू एव्हरीथिंग रेस टू 0 1 राहतं, आणि 0 फॅक्टोरियलचं पण 1च राहतं. म्हणजेच पी ऑफ 0 इक्वल्स टू ई रेस टू मायनस ई रेस टू 5 -5. मग बघा ई रेस टू -5ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, किती दिली, 0.007, 0.007. ठीक आहे, नन इज डिफेक्टिव्हची प्रॉबिलिटी किती आली, 0.007 आली. बघा इथं 1 मार्क म्हणजे फ्रीचाच मार्क आहे हा, नुसतं त्यांनी दिलेली व्हॅल्यू, हे दिलेलं इथं लिहायचं बस. फक्त फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट काय विचारलं आहे, तर इथं नेक्स्टमध्ये विचारलं आपल्याला 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. लिहिलं बघा, लिहायचं 5
बल्ब आर डिफेक्टिव्ह. 5 बल्ब डिफेक्टिव्ह सांगितले. आता इथं ॲट लिस्ट ॲट मोस्ट असं कुठलं वर्ड यूज होईल नाही, म्हणजेच आर इक्वल्स टू डायरेक्ट काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आर इक्वल्स टू 5. मग बघा पी ऑफ आर इक्वल्स टू, हा फॉर्म्युला आहे, म्हणजेच पी ऑफ 5 काढायचं. मग बघा ई रेस टू -5, 5 रेस टू 5 आपण 5 फॅक्टोरियल. मग बघा ई रेस टू -5ची व्हॅल्यू किती दिलेली, 0.007 इंटू 25. बघा आता 5 रेस टू 5 जर केलं तर ते येतं 3125. ठीक आहे, डिवाइड बाय, आता 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटरमधून डायरेक्ट पण काढू शकता, किंवा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, ती येते 120. ठीक आहे, पी ऑफ 5 इक्वल्स टू, बघा इथं डायरेक्ट पण काढा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, मग बघा आपला आन्सर काय येणार, पी ऑफ 5 इक्वल्स टू, येतं 0.18229. ही काय आली आपली प्रॉबिलिटी आली. कशाची प्रॉबिलिटी आली, 5 डिफेक्टिव्ह यायची प्रॉबिलिटी आली. ठीक आहे, म्हणजे बघा असा प्रॉब्लेम आला 4 मार्कसाठी. एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये एकदा नन डिफेक्टिव्हची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती आणि एकदा 5 डिफेक्टिव्हची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये टाकून. हा प्रॉब्लेम असा 4 मार्कसाठी येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा, आता बघा इथं दिलेलं आहे दुसरं, हा एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब, आता सेम प्रॉब्लेम बघा इथं किती पर्सेंट सांगितले, 2%, मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. किती पर्सेंट सांगितले, 2% बल्ब काय सांगते कंपनी डिफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट, प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. सॅम्पल किती दिलेले, 100 बल्ब दिलेले. त्याच्यानंतर फर्स्ट काय विचारले, 3 बल्ब आर डिफेक्टिव्ह. किती बल्ब सांगितले डिफेक्टिव्ह, 3 बल्ब. नंतर ॲट मोस्ट, बघा ॲट मोस्ट 2 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह. मग बघा आता प्रॉब्लेम सॉल्व करायचा, म्हणजे इथं आर इक्वल्स टू किती घ्यायचं, 3 घ्यायचं, आणि इथं आर इक्वल्स टू किती घ्यायचं, ॲट मोस्ट वर्ड यूज झाला, काय ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह. तर ॲट मोस्ट वर्ड आल्यानंतर ना काय करशील तुम्ही, तर ॲट मोस्ट वर्ड आल्यानंतर ना बघा आरची जी व्हॅल्यू आहे ती 0 टू त्या याच्यापर्यंत येणार. ठीक आहे, बघा आता सोल्युशन गिवन लिहा पहिले, पी इक्वल्स टू 2%, 2% मधून जर कन्वर्ट करायचं असेल 2/100, म्हणजेच किती येणार, 0.02. ठीक आहे, मग बघा आता इथं एन इक्वल्स टू काय आहे, 100 दिलेलं आहे आपल्याला. मग एम इक्वल्स टू किती आहे, एम इक्वल्स टू एन इंटू पी. एन किती आहे, 100 आहे, 100 गुणिले 0.02, म्हणजेच किती येणार, एम इक्वल्स टू 2 येणार. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला पहिल्यांदा काय विचारलं आहे, 3 बल्ब आर डिफेक्टिव्ह सांगितलं आहे. मग बघा फर्स्ट जे विचारलं आहे तिथं लिहा 3 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे, मग आर इक्वल्स टू किती घ्यायचं, डायरेक्ट 3 घ्यायचं. मग आता पहिले फॉर्म्युला आपला प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा, पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा, ए रेस टू मायनस एम, एम रेस टू आर
अपॉन आर फॅक्टोरियल. मग बघा आपल्याला काय सांगितलं आहे, इनडिफेक्टिव्ह सांगितले म्हणजे आरची व्हॅल्यू 3 दिली. मग पी ऑफ 3 इक्वल्स टू ई रेस टू मायनस 2 2 रेस टू 3 बघा ई रेस टू मायनस 2 2 रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. मग आता काय याचं कॅल्क्युलेशन करायचं. नेहमीसारखं ई रेस टू मायनस 2 इंटू 2चं क्यूब किती होणार 8 अपॉन 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1. मग इथं काय होईल 2 2चा 4 बे 1 बे 2 चौक 8. ठीक आहे. मग बघा इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येतं आन्सर पी ऑफ 3 इक्वल्स टू येतं बघा 0.180. ठीक आहे. किती आलं 0.180. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा. आता सेकंड काय विचारलं आहे ॲट मोस्ट इथं लिहा ॲट द मोस्ट टू बल्ब विल बी डिफेक्ट. बघा ॲट मोस्ट वर्ड यूज झाला. ठीक आहे. मग ॲट मोस्ट सांगितलं किती 2. मग आता काय होणार 2पेक्षा जे छोटे ते सगळे येणार म्हणजेच आर इक्वल्स टू 0 1 आणि 2. जर इथं ॲट लिस्ट वर्ड जर यूज झाला असता काय इथं ॲट लिस्ट जर असता तर मग आर इक्वल्स टू काय आलं असतं 2पेक्षा मोठे 2 to 100पर्यंत आलं असतं. ठीक आहे. 2 to 100पर्यंत आरची व्हॅल्यू आली असती. पण तिथं काय वर्ड आला ॲट मोस्ट. त्याच्यामुळे तेवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला माहिती मी सांगितलं आहे डिटेलमध्ये आधीच्या ह्याच्यात. मग बघा पी ऑफ आर इक्वल्स टू आता काय करायचं सगळ्यांची ॲडिशन करायची नाही तर मग 1 मायनस राहिलेली सगळे करू पण शकता. ठीक आहे. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. ठीक आहे. मग आता बघा फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं ई रेस टू मायनस एमची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि 2 रेस टू 0 आपण 0 फॅक्टोरियल प्लस ई रेस टू मायनस 2 आपण 2 रेस टू 1 आपण 1 फॅक्टोरियल प्लस ई रेस टू मायनस 2 आपण 2 रेस टू 2 आपण 2 फॅक्टोरियल. तर बघा प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता इथं तुम्ही ई रेस टू मायनस 2 ई रेस टू मायनस 2 ते सगळीकडे काय कॉमन आहे तो आपण कॉमन पण घेऊ शकतो. मग त्याला घ्या ई रेस टू मायनस 2 कॉमन. मग बघा 2 रेस टू 0 काय येणार 1 आणि 0 फॅक्टोरियलचं 1च येणार प्लस तर 2 रेस टू 1 जर केलं तर 2 येणार आणि डिवाइड बाय 1 फॅक्टोरियलचं 1च येतं म्हणजे इथं येणार 2 प्लस आता 2 रेस टू 2 किती येणार 4 आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार 2 येणार म्हणजेच 4/2. ठीक आहे. मग बघा याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मग बघा इथं येणार 2 प्लस 2 ई रेस टू मायनस 2 ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस 2 प्लस 2. ठीक आहे. म्हणजेच किती येणार ते ई रेस टू मायनस 2 इंटू 5. मग येणार बघा इथं पी ऑफ आर इक्वल्स टू 0. आता बघा फॅक्टोरियलची व्हॅल्यू काढा त्याला मल्टिप्लाय करा 5ने. बघा ही आपली फायनल आन्सर 0.675. हा प्रॉब्लेम बघा खूप वेळेस आलेला प्रॉब्लेम होता आणि याच्यासारखा सेम प्रॉब्लेम तुम्हाला थोडीशी व्हॅल्यू चेंज करून पहिल्या समरच्या स्कीममध्ये आला बघा. म्हणजे MSBT काय करते प्रॉब्लेम तसेच ठेवते फक्त थोडेफार व्हॅल्यू चेंज करते. आता बघा तुमच्या पेपरला पण असंच 4 मार्काचा प्रॉब्लेम येणार त्याच्यामध्ये पण 2च गोष्टी विचारलेल्या असणार सेम. म्हणजे बघा ही केस स्कीममध्ये आलेलं होतं आणि आधी पण खूप वेळेस आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार. इथे एक लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे. बघा आता हा एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम पण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर आधीच्या स्कीममध्ये हा विचारलेला होता
विंटर 2008ला. याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय विचारलंय. सोल्युशन बघा, आता काय करायचं सोल्युशन. ठीक आहे. द नंबर ऑफ रोड ॲक्सिडेंट मीट विथ बाय द टॅक्सी ड्रायव्हर फॉलो द पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. बघा इथं काय आहे, टॅक्सी ड्रायव्हरचे जे ॲक्सिडेंट आहे त्याचं त्याचा डाटा घेऊन आहे. डायरेक्ट सांगितलं आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन फॉलो करा विथ मीन. आता बघा आतापर्यंतची जेवढी पण प्रॉब्लेम बघितले आपण, त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मीन कधी दिलेला नव्हता. तुम्ही काय करायची, मीन फाइंड आउट करायची. मीन काय राहतं, यम राहतो. ठीक आहे. मग बघा इथं लिहा सोल्युशन यम इक्वल्स टू 2a. मग आउट ऑफ 500 टॅक्सीज, ते 5000 टॅक्सीज आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल टॅक्सी एन किती दिलेलं आहे, 5000 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना फाइंड द नंबर ऑफ ड्रायव्हर्स. आता काय सांगितलं आहे, नंबर ऑफ ड्रायव्हर फाइंड आउट करायची. त्याच्यानंतर ना हू डज नॉट मीट ॲक्सिडेंट. बघा 5000 टॅक्सीमध्ये 5000 ड्रायव्हर राहणार आहे. तर त्याच्यामधले असे ड्रायव्हर शोधा की त्यांचा ॲक्सिडेंटच नाही झाला. त्याच्यानंतर ना हू मीट विथ ॲक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स. बघा म्हणजे एका ड्रायव्हरचं 3पेक्षा जास्त वेळेस ॲक्सिडेंट झाला. आता कसं फाइंड आउट करणार, बघा यम दिलेलं आहे, एन दिलं आहे. एन किती दिलं आहे, एन इक्वल्स टू 5000. ठीक आहे. मग आता एन दिलं आहे, यम दिलं आहे. मग पी फाइंड आउट करायचं. यम इक्वल्स टू काय राहतं, एन इंटू पी. मग बघा यम माहिती, यम किती आहे, 2 आहे. एन किती आहे, 5000 आहे. मग इंटू पी किती येईल, मग बघा पी इक्वल्स टू 2 डिवाइड बाय 5000. मग त्याचा आन्सर येतो बघा 0.00 3 टाइम्स 0 आणि 4 येतं. ठीक आहे. मग बघा पी ऑफ आरचा फॉर्म्युला काय राहतो आपला पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा, ई रेस टू मायनस यम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे. हे काय पॉयझन डिस्ट्रीब्युशन वाटलं तिथं लिहा पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता पहिली केस काय सांगितले, हू डज नॉट मीट विथ ॲक्सिडेंट. मग बघा इथं दिलेलं डायरेक्ट की कोणाचं म्हणजे नाही का, त्याच्यामध्ये असे ड्रायव्हर की ज्यांचा ॲक्सिडेंटच नाही झाला. मग लिहा हू डज नॉट मीट ॲन ॲक्सिडेंट. ठीक आहे. म्हणजेच आर इक्वल्स टू किती आहे, 0 आहे. मग पी ऑफ 0 फाइंड आउट करायचं. ॲक्सिडेंटच नाही झाला म्हणल्यावर काय 0 येणार. ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू किती येते, ई रेस टू मायनस 2 म्हणजे ई रेस टू यम. ठीक आहे. मग 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. मग 2 रेस टू 0 आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1च येते. म्हणजे ई रेस टू मायनस 2. ई रेस टू मायनस 2ची व्हॅल्यू किती दिलेली, 0.8564. ठीक आहे. याला आपलं पहिलेचं आन्सर. बघा दुसरा फाइंड आउट करायचा आता. आता दुसरं काय सांगितलं आहे की जो जे ड्रायव्हर आहे ते एकापेक्षा जास्त वेळेस नाही का, म्हणजे हू मीट मोर दॅन 3 टाइम्स ॲक्सिडेंट. बघा आता काय सांगितलं आहे, मोर दॅन 3 टाइम्स म्हणजे 3पेक्षा जास्त वेळेस ॲक्सिडेंटला त्यांनी फेस केला. मग आता अशा केसमध्ये बघा इथं लिहा पहिले लिहा हू मीट विथ ॲन ॲक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स. आता बघा इथं काय सांगितलंय, मोर दॅन 3 वेळेस.
म्हणजे 3पेक्षा जास्त वेळेस ॲक्सिडेंटला मीट केलेले ड्रायव्हर, म्हणजे आर इक्वल्स टू काय, 3पेक्षा मोठे सगळेच. म्हणजे बघा 3पेक्षा जेवढ्या पण संख्या जास्त राहतील नाही का, म्हणजे बघा एका ड्रायव्हरने 3 वेळेस ॲक्सिडेंट फेस केला पाहिजे. मग इथं ॲक्सिडेंट किती वेळेस झाला, तर 5,000 वेळेस झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे 5,000 जे आहेत मोर दॅन 3 टाइम्स. म्हणजेच आरची व्हॅल्यू बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता इथं, पी ऑफ आर. आर काय राहणार आहे, 3पेक्षा जास्त राहणार आहे. मग 3पेक्षा जास्त म्हटल्यानंतर ना बघा, मग 3पेक्षा जास्त संख्या कोणत्या कोणत्या येणार, मग आरची व्हॅल्यू बघा 3 स्टार्ट होणार, 3 टू म्हणजे बघा 3 4 5 म्हणजे असं अप टू 5,000 पर्यंत येणार. ठीक आहे, एन पर्यंत येणार, म्हणजेच 3 टू एन. ठीक आहे. मग बघा इथं तुम्हाला काय करावं लागेल, पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 5,000 पर्यंत फाइंड आउट करा, किंवा मग पी ऑफ आर ग्रेटर दॅन 3 इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 फाइंड आउट करा. आणि त्याला काय करायचं, मायनस करायचं. कशामधून, बघा इथं 4 येईन, ग्रेटर सांगितलंय ना, म्हणजे 3पेक्षा जास्त मोठ्या संख्या येणार, म्हणजे 4 पासून पुढं. ठीक आहे, 3 वेळेस एकदा म्हणजे नाही का 3पेक्षा जास्त वेळेस ॲक्सिडेंट झालाय बघा, मोर दॅन 3 टाइम्स. म्हणजेच आरची व्हॅल्यू जी आहे ग्रेटर दॅन 3 येणार नाही, 3 काय इक्वल्स मध्ये येईल ना, म्हणजे 4 5 असं 5,000 वेळेस. ठीक आहे. मग याच्यामध्ये इथं ॲड पण होणार ते प्लस पी ऑफ 3. मग बघा आपल्याला काय करावं लागेल, आधी पी ऑफ 0 पी ऑफ 1 पी ऑफ 2 पी ऑफ 3ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, तिघांची ॲडिशन करून 1 मधून मायनस करावं लागेल. तेव्हाच आपल्याला काय होईल, हू मीट विथ एन ॲक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स आपल्याला आन्सर भेटणार. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता काय करा, पी ऑफ 0 काढलेला आपण इथं, पी ऑफ 1 काढा. मग बघा पी ऑफ 1 इक्वल्स टू ई रेस टू मायनस यमची व्हॅल्यू किती आहे, तर यम हे 2. मग बघा 2 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. मग याचा आन्सर येतं बघा 0.2706. ठीक आहे. मग नंतर पी ऑफ 2 काय येईल, ई रेस टू मायनस 2 रेस टू 1, सॉरी इथं 1 रेस टू 1 यायला पाहिजे, नाही यमची व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे, 2 रेस टू 2 येणार. आता आरची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. ठीक आहे, अपॉन 2 फॅक्टोरियल. मग बघा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, त्याचं येतं बघा 1 मिनटं, इथं वरती वेगळं येतं, इथे येतं बघा 0.13 कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. तर बघा इथं 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार, 1च येणार, ई रेस टू मायनस 2. बघा ई रेस टू मायनस 2 रेस टू 1 2च येणार अपॉन 1. ठीक आहे, म्हणजेच ई रेस टू मायनस 2 इंटू 2 येणार. आणि इथं पण बघा ई रेस टू मायनस 2, आता बघा 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2च येणार, आणि इथं वर 2 2 आहे. ठीक आहे, 2चा स्क्वेअर अपॉन 2, मग हा कट होणार, आणि ई रेस टू परत इथं मायनस 2 इंटू 2. मग बघा दोन्हीची पण व्हॅल्यू सेम येते 0.2706, आणि इथं पण 0.2706. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा दुसऱ्या पेजवरती घेऊ आपण. आता पी ऑफ 3 फाइंड आउट करायचं, मग तो किती येणार, ई रेस टू मायनस 2 रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. मग त्याचा आन्सर बघा ई रेस टू मायनस 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 अपॉन 3 इंटू 2 इंटू 1. मग इथलं एक 2 कट होईल. ठीक आहे, म्हणजेच ई रेस टू मायनस 2 इंटू 4 अपॉन
3. मग त्याचा आन्सर येतं बघा 0.1084 पी ऑफ 3 आला. ठीक आहे. मग आता आपलं फायनल काय होतं बघा, पी ऑफ आर ग्रेटर दॅन 3 इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 3 पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 होतं. ठीक आहे. मग बघा आता इथं 1 मायनस पहिलं आन्सर जे आलेलं होतं ते आलेलं होतं बघा 0.1353. ठीक आहे. प्लस 0.2706 प्लस 0.2706 पी ऑफ 2 ची व्हॅल्यू. ठीक आहे. पी ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आहे 0.18. ठीक आहे. इथं 1804 आहे. 0.1804. ठीक आहे. 1804. मग बघा त्याचा आन्सर किती येतं 0.14318. ठीक आहे. पी ऑफ आर ग्रेटर दॅन 3 हे आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. हा 4 मार्काला नाही यायचा, हा किती 6 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना बघा नो ॲक्सिडेंट ॲट ऑल. मग बघा आता इथं आपल्याला जे विचारलेलं होतं हू डज नॉट मीट विथ ॲन ॲक्सिडेंट. मग आता इथं नंबर ऑफ ड्रायव्हर किती राहणार आहे तर 500 राहणार आहेत. 500 टॅक्सी म्हटल्यानंतर 5000 टॅक्सी असल्यानंतर किती ड्रायव्हर राहील 500 टॅक्सी राहील. ठीक आहे. तर बघा मग आता आपल्याला फायनल आन्सर लिहायचे. ठीक आहे. बघा आता व्हाईट पेननं लिहू फायनल आन्सर. मग लिहायचं लास्टला फर्स्ट नो ॲक्सिडेंट ॲट ऑल. ठीक आहे. मग त्याची व्हॅल्यू किती आली होती 0.1353. ठीक आहे. आणि इंटू ड्रायव्हर किती आपले टोटल नंबर ऑफ टॅक्सीज किती आहे 5000. ठीक आहे. मग त्याचा आन्सर येतं बघा 676.5. त्याला जर राऊंड अप केलं तर किती येणार 676 टॅक्सीज. बघा एवढ्या टॅक्सीज आहे त्यांचा ॲक्सिडेंटच नाही झाला. ठीक आहे. सेकंड मग बघा टॅक्सीज मीट विथ ॲन ॲक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स. बघा टॅक्सीज मीट विथ मोर दॅन 3 टाइम्स टू ॲक्सिडेंट. ठीक आहे. मग ते किती येणार तर बघा ते येतं 0.1431 इंटू 5000. मग त्याची व्हॅल्यू येणार आहे 715.5. त्याला राऊंड अप जर केलं ते किती येईल 715. ठीक आहे. टॅक्सीज. आता बघा लास्ट टाईपचा प्रॉब्लेम आहे. हा एक प्रॉब्लेम बघा तर हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये डाटा दिलेला राहतो आणि हा पण सिम्पल प्रॉब्लेम आहे. मे बी असा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये 4 मार्कासाठी येऊ शकतो. एकदम सिम्पल आहे. त्याच्यात काही जास्त नाही बघा. ठीक आहे. सोल्युशन आता बघा सगळ्यात पहिले प्रॉब्लेम रीड करा. हिट द पॉइझन डिस्ट्रीब्युशन फॉर सेट ऑफ ऑब्झर्वेशन. आता हे काय ऑब्झर्वेशन आहे. हा प्रॉब्लेम किती मार्कसाठी आलेला आहे पेपरमध्ये 4 मार्कासाठी. कधी बघा तो प्रॉब्लेम समर 2010 विंटर 2010 विंटर 2018 साठी 4 मार्कासाठी आला होता. त्याच्यामध्ये काय डाटा घेऊ आणि एक्स दिलेला आहे बघा आपल्याला. त्याच्यानंतर एक्समध्ये काय सांगितलं आहे 0 1 2 3 4. आता एक्स काय आहे एक्स म्हणजे डेटा घेऊ आणि. ठीक आहे. त्याच्यानंतर एफ दिलेला आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 122. त्याच्यानंतर इथं किती दिलेलं आहे 60. किती दिलेली 15 2 आणि 1. ठीक आहे.
तर मग काय करायचं, आता एक टेबल ड्रॉ करायचं. बघा माझ्यासोबत तुम्ही टेबल ड्रॉ करा. ठीक आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर ना व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. तर पहिली साठी ठीक आहे छोटी काढा. दुसरी पण साठी ठीक आहे. बघा हा डाटा आज लिहायचा. आता बघा इथं काय सांगितलं आहे, हा एक्स. एक्सची व्हॅल्यू 0 1 2 4 सॉरी 3 आणि 4. 3 आणि 4 आणि एक इथं मेंबर काय करायचं, जास्त ड्रॉ करायचं. ठीक आहे. समेशनसाठी आपल्याला ठीक आहे. आता बघा इथं लिहा एफ किती आहे, 122 60 15 2 आणि 1. आता बघा इथं काय करायचं, समेशन ऑफ एफ करायचं. ते किती येणार, 200 येणार. बघा 122 प्लस 60 प्लस 15 प्लस 2 प्लस 1. ठीक आहे. हे काय आलं समेशन. नंतर इथं काय करायचं, आता हे एफ इंटू एक्स करायचं. म्हणजे बघा एक्स इंटू एफ किंवा एफ एक्स पण म्हणतात त्याला. ठीक आहे. एफ एक्स. मग बघा 0 गुणिले 122 0, 60 गुणिले 1. तुम्हाला इथं कळायसाठी मी लिहितो बघा डायरेक्ट पूर्ण. 0 इंटू 1 2 2 0, 1 इंटू 60 इक्वल्स टू 60. बघा 2 इंटू 15 इक्वल्स टू 30 आणि 3 इंटू 2 इक्वल्स टू 6. 4 इंटू 1 इक्वल्स टू 4. बघा समेशन एफ एक्स इक्वल्स टू 60. 60 प्लस 30 90 आणि हे 6 प्लस 4 10, म्हणजेच 90 प्लस हे 100 येणार. ठीक आहे. मग बघा आपण काय केलं, हा टेबल ॲज इट इज लिहिला. नंतर ना एफची व्हॅल्यू ॲज इट इज लिहिली, त्याची समेशन केलं. नंतर ना एक्स इंटू एफ केलं. ठीक आहे. आता बघा मीन, आपला जो मीन आहे, मग बघा मीन इक्वल्स टू काय राहतं, तर समेशन ऑफ एफ एक्स अपॉन समेशन ऑफ एफ राहतं. म्हणजे हा समेशन ऑफ एफ आणि एफ एक्स. समेशन ऑफ एफ किती आहे आपलं, तर तो आहे बघा 100. आणि समेशन ऑफ एफ किती आहे, 200. मग ते किती आहे, 0.5 आला. बघा यम किती आला, 0.5. बघा इथे लिहा यम इक्वल्स टू 0.5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला आपला पॉयझन्स डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग काय करायचं बघा मग बघा इथं लिहा पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस यम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय आहे, ही प्रॉबिलिटी कशाची विचारली ती दिलेली नाही. ठीक आहे. लास्टला फक्त असं लिहून द्यायचं, फक्त काय की त्याच्यात काही जास्त सॉल्व्ह करायला आपल्याला आर विचारलंच नाही, तर काही विचारलं त्यांनी नाही. मग इथं लिहायचं पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस 0.5. बघा आता इथं 0.5 आलेली एमची व्हॅल्यू, ब्रॅकेटमध्ये 0.5 रेस टू आर
अपॉन आर फॅक्टोरियल. आणि हेच काय त्याचं फायनल आन्सर आहे बघा. मी तर म्हणतो असा प्रॉब्लेम 2 मार्कलाच विचारायला पाहिजे, 4 मार्कला पण जास्त झाला. ठीक आहे. बट MSBT 4 मार्कला पण विचारू शकते. त्याचं एवढंच आन्सर राहतं. अशा अजून एक टाईपचा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमचा डाटा मी देतो तुम्हाला बघा पुढच्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही तो घरून सॉल्व्ह करून आणायचा. ठीक आहे. इथे एक टेबल ड्रॉ करून घ्या. एक लाईन ड्रॉ करा आता मध्ये. बघा डाटा लिहून घ्या तुम्ही. 5 कॉलम करायची. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मग डाटा लिहा त्याच्यामध्ये. आता पहिले दिलेलं आहे एक्स किती आहे 0 0 1 2 3 आणि आणखीन एक कॉलम लागेल बघा. लास्टच्या कॉलम मधल्या 4. त्याच्यानंतर दिलेला आहे एफ. बघा पहिलेच आहे 30, नंतर दिलेलं आहे 82, नंतर दिलं आहे बघा 64, नंतर दिलेलं आहे 3चं 92 आणि इथं 86. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे बघा. याचं सोल्युशन आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ. नाही तुम्ही होमवर्कमध्ये पण करू शकता. ठीक आहे. मग सगळ्यांना लिहायचं. पहिले लिहायचा पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग बघा मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू, ठीक आहे, एक्स बार. मग एक्स बारचा फॉर्म्युला काय राहतो, समेशन ऑफ एफ एक्स इंटू समेशन ऑफ एफ. मग बघा तुम्ही इथं डायरेक्ट पण काढू शकता. बघा समेशन ऑफ एफ एक्स. आता आपल्याला एफ इंटू एक्स पाहिजे. ठीक आहे. मग इथं लिहायचं बघा प्रत्येकाचं 0 इंटू 30 प्लस 1 इंटू 82 प्लस 2 इंटू 64 प्लस 3 इंटू 92 प्लस 4 इंटू 86. इथे येणार डिवाइड बाय, ठीक आहे, डिवाइड बाय बघा डिवाइड बाय मध्ये काय येणार समेशन ऑफ एफ करा बरं. तर 30 प्लस 82 प्लस 64 प्लस 92 प्लस 86. ठीक आहे. आपण तिथं आता बघा इथं तुम्ही पण एक एक्स्ट्रा कॉलम ॲड करून बघा समेशन ऑफ एक्स करू शकत होते. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ करू शकत होते आणि एक आणखीन कॉलम करून एक्स इंटू एफ करून त्याची पण ॲडिशन इथं समेशन ऑफ एफ एक्स आलं असतं. ठीक आहे. तसं पण करू शकता, पण इथं डायरेक्ट पण करून दाखवलं. किंवा तुम्ही इथं पहिल्या प्रॉब्लेममध्ये जसं आपण कॉलम फाइंड आउट केलं तसं पण करू शकता. तर बघा एमची व्हॅल्यू येते एम इक्वल्स टू 2.34 येतं. आणि मग नंतर काय करायचं, ह्या फॉर्म्युलेत पुट करायचं. मग पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस 2.34 रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे. झालं त्याचं आन्सर. हा प्रॉब्लेम पण 4 मार्कला विचारला होता. बघा मग आपला इथं पॉइझन डिस्ट्रीब्युशन संपलं. आता आपण लास्टचं डिस्ट्रीब्युशन घेऊ. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन याच्यावरती 6 मार्कचा प्रॉब्लेम येतो पेपरमध्ये. आता तुम्हाला पॉइझन समजलं असेल, बायनॉमियल समजलं असेल. ठीक आहे. तर पॉइझन डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर ना आपण काही क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करू आणि तो तुमचा 3rd चॅप्टर आहे बघा कोणता, डिफरन्शियल इक्वेशन, तो घेऊ. ठीक आहे.
आपण जर लेट चालू केलं तर सेमिस्टर सुरू झाल्यापासून जर चालू केलं असतं तर आपले बरेच प्रॉब्लेम झालेले असते आधी, सगळे चॅप्टर संपले असते. तर ठीक आहे, तुम्हाला एक गेस पेपर देईल, त्या पेपरमधले ॲज इट इज प्रॉब्लेम पण पेपरला येऊ शकता किंवा त्या टाईपचे प्रॉब्लेम येतील पेपरला, तर मी तुम्हाला ते गेस पेपर बनवून देईल. ठीक आहे, बाकीचं आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. उद्या आपण काय बघणार आहे, तर उद्या आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बघणार आहे. ठीक आहे.